महाराष्ट्र राज्यात अल्पवयीन मुलीसोबत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वाढत असल्याच्या कारणावरून प्रश्न उपस्थित करताना काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुंबईपासूनच जवळ असलेल्या रायगड जिल्ह्याचे उदाहरण दिले। रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी 6 बलात्कार होत असतील तर महाराष्ट्रातील उर्वरित भागात महिलांची काय अवस्था असेल याचा विचार करावा व राज्यात महिलांवर अत्याचार वाढत असताना सरकार शक्ती कायदा का लागू करत नाही असा सवाल वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना उपस्थित केलाय। रायगड जिल्ह्यात एकाच दिवसात 6 बलात्कार घडल्याचा दावा खोटा असल्याचे रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी म्हटलंय। दलाल यांनी विजय वडेट्टीवार यांचा दावा फेटाळून लावला असून ही चुकीची माहिती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। रायगड जिल्ह्यात एकाच दिवसात 6 बलात्कार झाल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेस माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधान भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला। त्यानंतर अशी कोणतीच घटना घडली नसून ही संपूर्ण चुकीची माहिती असल्याचे उघड करत रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी विजय वडेट्टीवार यांनी केलेले आरोप फेटाळले। रायगडमधील तळा तालुक्यात एका आदिवासी पाड्यावर आशा वर्कर्स महिलांनी 10 दिवसांपूर्वी घेतलेल्या एका आरोग्य शिबिरात काही मुली या गर्भवती असल्याचे आढळून आले होते। मात्र त्या वेगवेगळ्या काळातील गर्भवती असल्याची माहिती आहे असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले। याशिवाय त्या मुलींचे त्या मुलांबरोबर लग्न देखील लावून देण्यात आले अशी माहिती आंचल दलाल यांनी दिली आहे। दरम्यान रायगडमधील घटनांची माहिती देत एका दिवसात 6 बलात्कार ही चुकीची माहिती असल्याचं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणात तळा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालाय। मात्र त्या आदिवासी समाजाची इच्छा नसताना देखील एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन म्हणून आपण हा गुन्हा नोंद केला असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की एका दिवसात रायगडमध्ये 6 मुलींवर बलात्कार झालेला आहे, तर ही माहिती चुकीची आहे। तळा पोलीस स्टेशनची हद्दीत आशा वर्कर्सनी एक हेल्थ स्क्रीनिंगची ड्राईव्ह घेतली होती। त्याच्यात त्यांना असं आढळून आलं की 5 अल्पवयीन मुली गरोदर आहे। त्या गरोदर मुलींच्या कोणी 2 महिने 3 महिने असं ते प्रेग्नंट होती। मग त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यानंतर काल त्याच्यात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे। हे सर्व मुली आदिवासी समाजाची आहे। ज्यावेळी त्यांच्या पालकांना समजलं की ते प्रेग्नंट आहे, मग त्यांनी त्यांच्या लग्न पण करून टाकलेलं आहे घरगुती परिस्थितीमध्ये। तर त्याप्रमाणे पॉक्सो आणि बालविवाह अधिनियम जे आहे त्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे। या गुन्हा दाखल होण्यात नेगेटिव्ह न बघता एक पॉझिटिव्ह समजलं गेलं पाहिजे की कसं हेल्थ स्क्रीनिंगच्या दरम्यान प्रोएक्टिव्हली याच्यात त्या मुलींचा शोध घेण्यात आला आणि त्यांची दखल घेतली गेली। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।